नमस्कार मित्रांनो पशुधन विभागाच्या जे विविध योजनेचं ऑनलाईन फॉर्म निघालं होती अर्ज करण्याची, म्हणजेच राज्यस्तरीय गाय म्हैस वाटप योजना आणि शेळी मेंढी वाटप योजना, कुक्कुटपालन वाटप योजना अशा योजनेंचं अर्ज गेल्या महिन्यामध्ये निघाले होते आणि त्या योजनेचे फॉर्म भरल्यानंतर कागदपत्रे अपलोड करा असे सुद्धा मेसेज आले होते आणि त्यावरती आपण अगोदर योजनेचं फॉर्म कसं भरायचं तो व्हिडिओ घेऊन आलो होतो आणि नंतर मेसेज आल्यानंतर कागदपत्रे अपलोड कसे करायचे, कोणकोणते कागदपत्रे लागतात ह्याच्यावरती व्हिडिओ घेऊन आलो होतो। आता कागदपत्रे अपलोड करायची प्रक्रिया संपून गेली आहे, त्याची तारीख हे संपली आलेली आहे। आता कागदपत्रे अपलोड केल्यानंतर पुढे त्याची पडताळणी कधी होणार आहे आणि निवड कशी केली जाईल, यादीमध्ये नाव कधी येईल आणि पैसे कधी येतील, ही प्रक्रिया कशी चालणार आहे, किती तारखेपर्यंत आणि किती तारखेपासून हे होणार आहे हे सविस्तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे मित्रांनो। त्याकरिता तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा। जर तुम्ही ह्या योजनेचा अर्ज भरला असेल आणि इतर तुमच्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, मी राजू बेंद्रे, तुम्ही पाहतात आरबी टेक मराठी यूट्यूब चॅनल। जर तुम्ही आरबी टेक मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूचं बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, कारण आपण असे महत्त्वाचे व्हिडिओ डेली आपल्या चॅनलवरती घेऊन येत राहतो आणि तो व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन लगेच मिळत राहतील। चला तर मी व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, तुम्हाला पहिलं MAHABMS ह्या पोर्टलवरती सुद्धा तुम्ही स्वतः पाहू शकता याची प्रक्रिया कशी असणार आहे। कागदपत्रे पडताळणी, त्याची निवड, यादीमध्ये नाव आणि अंतिम तारीख कोणता आहे ते। आता मी तुम्हाला सांगणार आहे की त्याची वेळापत्रकमध्ये ह्याचा ऑनलाईन अर्ज आपण आता भरलेला आहोत आणि आता त्याची पद्धतीने प्राथमिक निवड ही झालेली आहे। पाहत मागील वर्षी तसेच ह्या वर्षी लाभार्थीमार्फत कागदपत्र अपलोड करणे 8 जून 2025 ते 15 जून 2025 पर्यंत ही प्रक्रिया चालत होती। आता काल 15/5/2025चा काल जून 15 होती, ते आता संपून गेलेले आहे। आता पाहता आज 16 जून 2025 पासून पशुधन विकास अधिकारी जिल्हा पशुवर्धन अधिकारी, जिल्हा पशुवर्धन उपयुक्त यांच्यामार्फत कागदपत्रे पडताळणी करून निवड पूर्ण करणे 16 जून 2025 ते 24 जून 2025 पर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे। पशुधन विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे तुमचं अपलोड केलेले कागदपत्रे हे जातात आणि त्यांनी त्याची संपूर्ण पाहणी करतात, म्हणजे सर्व योग्य ते कागदपत्रे आहेत का, त्याच्यानंतर तुमची निवड करतात आणि त्याच्यानंतर लाभार्थीमार्फत कागदपत्रातील त्रुटी पूर्तता, म्हणजे तुम्ही कागदपत्रे अपलोड करताना काही जर तुमच्यात चूक झाली असेल त्यासाठी तुम्हाला 25 जून 2025 पासून 27 जून 2025 पर्यंत तुम्हाला त्याच्यामध्ये बदल करता येणार आहे। रिटर्न योग्य ते असलेलं कागदपत्र अपलोड करता येणार आहे। त्याच्यानंतर कागदपत्रे अंतिम पडताळणी, म्हणजे तुमची शेवटची पडताळणी असणार आहे कागदपत्राची। जर तुम्ही पहिला कागदपत्रे अपलोड करता वेळी काही जर चुकला असेल, नंतरने एकदा तुम्हाला संधी दिली असेल आणि त्यामध्ये जर तुम्ही बदल करून अपलोड केला तर आणि तो कधी पडताळणी होणार तर 28 जून 2025 पासून 30 जून 2025 पर्यंत त्याची सुद्धा पडताळणी होणार आहे। ही शेवटची पडताळणी होणार आहे आणि त्याच्यानंतर अंतिम लाभार्थी पात्रता यादी तयार, राखीव 1 जुलै असणार आहे, 1 दिवस त्याला राखीव ठेवला आहे। त्याच्यानंतर अंतिम लाभार्थी पात्रता यादी तयार 2 जुलै 2025, अंतिम लाभार्थी पात्रता यादी तयारी 2 जुलै 2025 रोजी प्रसिद्ध होणार आहे। त्यामुळे यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला ह्या पशुधन विभागाचे जे योजना आहेत महाराष्ट्र शासनाची, राज्यस्तरीय म्हैस गाय योजना, मेंढी शेळी योजना, कुक्कुटपालन योजना, जे इतर योजना असतील त्या योजनेला तुम्ही जर अर्ज केला असाल तर त्या योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार आहे। मित्रांनो, तुम्ही कागदपत्रे अपलोड करताना परत एकदा जर संधी तुम्हाला मिळाली, कागदपत्रे जर अपलोड करायची चूक झाली असेल तर योग्य ते कागदपत्रे अपलोड करा, ह्याची तुम्हाला संधी हे थोडंच मिळणार आहे। कारण का इथं कालावधी ह्याची वेळ कमी आहेत
आता तुम्हाला समजलं असेल कोणती प्रक्रिया किती तारखेपासून किती तारखेपर्यंत चालणार आहे ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आहे. कागदपत्रे कधी अपलोड करायची तारीख होती ती सुद्धा आपण मागल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. आणि आता त्याची पडताळणी कधी केली जाईल, अंतिम यादी तयार कधी होईल, पैसे कोणत्या महिन्यामध्ये येतील, पुढील महिन्यामध्ये 2 जुलैनंतर तुमची यादी तयार झाल्यानंतर सरकारने तुमच्या खात्यावरती जे अनुदान सबसिडी हे जमा केलं जाईल. मित्रांनो, आता तुम्हाला ह्यामध्ये काही अडचणी असेल तर मला कमेंट करून तुम्ही विचारू शकता. इथंच संपतो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.